नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर वेदप्रकाश डोनगावकर, वाशिम येथील मातोश्री शांताबाई गोटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये तत्वज्ञान विभाग म्हणून कार्यरत आहे। मी प्रामुख्याने आजचा हा व्हिडिओ संबंध त्या विद्यार्थ्यांसाठी बनवला आहे आणि त्या पालकांसाठी बनवला आहे जे आता येणाऱ्या काळामध्ये 12वी उत्तीर्ण होऊन कुठल्या तरी वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेशाला जाणार आहेत। मी या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील तमाम सर्व पालकांना आवाहन करतो, विनंती करतो की आपण आपल्या पाल्याच्या, आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या अनुषंगाने थोडेसे सजग व्हा। कारण येणाऱ्या काळामध्ये आपण पाहत आहोत की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे आपल्याला आता आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अनेक बदल सुद्धा झालेले आहेत। मागच्या 2 वर्षापासून महाविद्यालय स्तरावर हे एनईपीचं शिक्षण सुरू झालेलं आहे। या बदलांना सामोरं जात असताना आपल्यासमोर एक महत्त्वाची समस्या अशी आहे की विद्यार्थी हे प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन शिकण्यासाठी म्हणावे तसे सजग दिसत नाहीत आणि यासाठी काय कारणं आहेत तर याच्यामध्ये प्रामुख्याने शिक्षणाच्या प्रती निर्माण झालेली उदासीनता आहे असं ऐकण्यात येतं। परंतु ही उदासीनता निर्माण का झाली याचा आम्ही जेव्हा विचार करतो तेव्हा आमच्या असं लक्षात येतं की या मुलांना, या पालकांच्या समोर आता एक पर्याय उभा राहिला आहे, ते म्हणजे एकतर ऑनलाईन शिक्षण आणि मुक्त विद्यापीठातलं शिक्षण। म्हणजे त्यांना एक सोप्या पद्धतीचं शिक्षण अवेलेबल झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कोणताही विद्यार्थी प्रामुख्याने महाविद्यालयात जाऊन रेग्युलर क्लासेस करून, मेहनत करून अभ्यास मेहनत करण्यासाठी टाळतो आहे आणि जे काही ज्ञानाचं खूप मोठं केंद्र आहे, प्रत्यक्ष ज्ञान संवादाच्या माध्यमातून मिळतं, त्याच्यापासून तो स्वतःहून वंचित राहण्याचा प्रयत्न करतो आहे। खरं तर त्याचं हे अज्ञान आहे असं मला म्हणायचं आहे। कारण प्रत्यक्ष संवादातून जे शिक्षण मिळतं ते वेगळं असतं आणि घर बसून पुस्तक वाचून जे शिक्षण मिळतं ते वेगळं असतं। मुक्त विद्यापीठ चुकीची संकल्पना आहे मी असं म्हणणार नाही, कारण मुळात ज्या लोकांना महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेणं शक्य नाही, ज्यांचं वय एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे गेलेलं आहे, अशा या सगळ्या लोकांपर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे या हेतूने निर्माण झालेली ही मुक्त विद्यापीठाची संकल्पना आहे। परंतु आज दुर्दैवानं पाहत आहोत जे विद्यार्थी अगदी 12वी पास होतात ते सुद्धा त्या मुक्त विद्यापीठामध्ये प्रवेश घेतात। काय कारण आहे काही कळायला मार्ग नाही। मी अनेक विद्यार्थी असे पाहतोय की त्यांचे ऍडमिशन रेग्युलर मध्ये सुद्धा असते आणि मुक्त विद्यापीठामध्ये असते। वास्तविक पाहता शासनाच्या नियमानुसार एका वर्षामध्ये विद्यार्थ्यांनी एकाच कुठल्या तरी डिग्रीच्या कोर्सला प्रवेश घेतला पाहिजे किंवा त्याचा अभ्यास केला पाहिजे किंवा ती डिग्री मिळवली पाहिजे, परंतु शासनाचंही दुर्लक्ष याकडे होताना दिसत आहे। वास्तविक पाहता या नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून मुळात महाविद्यालयात गेल्याशिवाय शिक्षण काय आहे, शिक्षणामधले जे काही संकल्पना आहे, शिक्षणाच्या माध्यमातून जे ज्ञान आपल्याला मिळवायचं आहे ते मिळवणं शक्य नाही। म्हणून मला या ठिकाणी आवर्जून त्या पालकांना, त्या विद्यार्थ्यांना आवाहन करायचं आहे की तुम्ही मुक्त विद्यापीठासारख्या संकल्पनेला वेगळ्या पद्धतीने घेऊ नका। मुक्त विद्यापीठाची संकल्पना ही विशिष्ट लोकांसाठी आहे। जे मुलं 12वी पास होऊन आता रेग्युलर अभ्यास करण्याच्या इच्छेमध्ये मूडमध्ये असतात त्यांनी अवश्य महाविद्यालयामध्ये जावं आणि त्या ठिकाणी प्रवेश घ्यावा, रेग्युलर क्लासेस करावेत। आज पाहत आहोत आपण महाराष्ट्रामध्ये एकीकडे जे जुने महाविद्यालय आहेत, ज्यांना 20-20, 25-25 वर्ष झालेले आहेत, त्याच्याही अगोदरचे जे महाविद्यालय आहेत त्यांनी भौतिक सुख सुविधा खूप तयार करून ठेवलेल्या आहेत, मात्र तिथे विद्यार्थी संख्या अपुरी पडत आहेत आणि त्यामुळे अशी महाविद्यालय बंद पडतील की काय अशी परिस्थिती एकीकडे आहे। आणि दुसरीकडे शासनाचं काही धोरण कळत नाही। एकाच जिल्ह्यामध्ये नवीन आणखीन महाविद्यालयाची परवानगी द्यायची आहे, परंतु कितीतरी विद्यार्थी संख्या आहे का, तिथेतरी त्या सगळ्या भौतिक सुख सुविधा आहेत का, तिथेतरी पूर्ण वेळ शिकविणारे ते शिक्षक प्राध्यापक आहेत का, असे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतात। एकंदर का होतात? कारण या ठिकाणी फक्त शिक्षण द्यायचं आहे हा उद्देश घेऊन शिक्षणाचं बाजारीकरण होतं आहे की काय अशी शंका निर्माण झालेली आहे आणि याकडे शासनाने दुर्लक्ष का केलं याविषयी सुद्धा आता मनामध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत। खऱ्या अर्थानं शिक्षणाचं हे पवित्र कार्य जे आहे ते संवादाच्या माध्यमातून ज्ञानाकडे घेऊन जाणार आहे
परंतु आज ज्ञान नको आहे, फक्त शिक्षण पाहिजे. शिक्षण का तर फक्त डिग्रीसाठी, आणि डिग्री भेटत असेल कुठल्याही परिस्थितीमध्ये तर मग शिक्षण काय करायचं, ज्ञान काय करायचं, अशा प्रकारची एक मानसिकता निर्माण झालेली आहे. आणि अशी जर ही मानसिकता येणाऱ्या काळात कायम राहिली तर या समाजाचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी पुनश्च एकदा आता 12वी उत्तीर्ण होऊन महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना नम्र निवेदन करतो, नम्र आवाहन करतो की आपण आपल्या पाल्यांना, आपल्या मुलांना रेग्युलर महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी भाग पाडा आणि त्यांना रेग्युलर महाविद्यालयात जाऊन क्लासेस करून संवादाच्या माध्यमातून, संपर्काच्या माध्यमातून शिक्षण घेण्यासाठी, ज्ञान घेण्यासाठी प्रेरित करावं, हे मी आवाहन पुनश्च एकदा करतो. थांबतो.